आंबेडकरी चळवळीच्या अस्मितेचे संवर्धन केल्यास देवेंद्र फडणवीस यांचा सातारा कंदीपेढ्याच्या हाराने आरपीआय राष्ट्रीय नेते माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या हस्ते जाहीर नागरी सत्कार करेल। रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष ओकमोडे, सातारा जिल्हा। सप्रेम जय भीम, जय शिवराय, जय भारत, जय संविधान। मला वाटतं वामनदादा कर्डकच म्हटले नाही का, संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, पुन्हा म्हणावे आपले चेहरे हजार झाले। संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, पुन्हा म्हणावे आपले चेहरे हजार झाले। तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झालीच का रे बाबा, तुझ्या विचाराची माणसं मेलीच का रे। हे आज आवर्जून एवढ्यासाठी सांगावंसं वाटतंय, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना ज्या फुले दाम्पत्यांची कर्मभूमी आणि जन्मभूमी सातारा आहे, त्या त्यांच्या कर्मभूमीमध्ये त्यांचा पुतळा नसावा। ज्या अण्णाभाऊ साठेंच्या विचाराचा वारसा आणि वसा मराठ्यांच्या राजधानीमध्ये जोपासला जातो, त्या अण्णाभाऊ साठेंच्या विचारानं प्रेरित होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आई म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्या आई महामाता भीमाई स्मारक हे सातारा जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे। या प्रमुख मागणीसाठी आज नटसम्राट, आवर्जून नटसम्राट म्हणेन मी, आमच्या चळवळीतले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि क्रांती थिएटरचे सर्व अमरदादा गायकवाड आणि डीपीआयचे ऋषिकेश गायकवाड यांनी जी चक्री उपोषणाला सुरुवात केलेली आहे, या चक्री उपोषणाला माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष सुबोधजी वाघमोडे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमच्या आता सध्या 2024चे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आरपीआयचे अधिकृत उमेदवार चंद्रकांतदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्याच्या आमच्या सगळ्या आघाडीच्या वतीनं आम्ही सशर्त पाठिंबा घोषित करतो। पाठिंबा घोषित एवढ्यासाठी करायचा आहे की अमरदादाचा स्वभाव असा आहे, बरं बोलणं त्याला कधी जमलंच नाही, बरं बोलून लोकांची मनं जिंकणं त्याला कधी जमलंच नाही। खरं बोलण्याला प्राधान्य देणारा चळवळीतला जुना जाणता कार्यकर्ता एकमेव म्हटलं, एकमेव तर देसाई साहेब ते वावगं ठरणार नाही। कारण जर बरं बोलत गेला असता तर किमान कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी उभी केली असती बाबासाहेबांच्या नावाखाली, हे त्याला जमलं नाही। आजही खिशे फाटकी भिके गंगाल राहिला, मात्र फुले शिवराय शाहू आंबेडकर बाबासाहेब यांच्या विचारांसाठी उपाशीपोटी रस्त्यावरती उतरून लढाई लढणारा कार्यकर्ता आजही जिवंत आहे आणि तो आमचा मार्गदर्शक आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। दादा, काही दिवसापूर्वी या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी प्रवीण धसकेने स्टेटमेंट केलं होतं। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब साताऱ्यात येऊन गेले आणि भीमाई स्मारकासंदर्भात नव्हे तर त्या आमने बांगल्या संदर्भात त्यांच्याशी काही आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी स्टेटमेंट केलं की ते आमले बांगला ताब्यात घेऊन तिथं बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं केलं जाईल म्हणून। माझं या आपल्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना जाहीर आव्हान आहे, माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली, एका बाजूला 1500 रुपये द्यायला सुरुवात केली, दुसऱ्या बाजूला महिलांवरती आणि 5 आणि 6 वर्षाच्या मुलीवरती अत्याचाराचं बलात्काराचं प्रमाण वाढलं। ही 1500 रुपयाची परतफेड म्हणायची का? कारण या सातारा शहराला, सातारा जिल्ह्याला एक वेगळा वारसा आणि वसा आहे। आमने बांगल्याचा विषय जर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही निकाली काढला तर आज या ठिकाणी विविध क्षेत्रातले मान्यवर शाहीर फरांदे आहेत, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई साहेब आहेत, माळी संघाचे बाबा करपे साहेब आहेत, या ठिकाणी सगळे जाणते मंडळी आहेत। यांच्या साक्षीने सांगतो, देवेंद्र फडणवीस साहेब सातारी कंदीपेढ्याचा हार घालून तुमचा विशेष सत्कार या सातारा जिल्ह्यामध्ये केला जाईल, सातारा शहरात केला जाईल। कारण एक वेळा आम्ही मरण पत्करू पण शरण पत्करणार नाही। मग शिवरायांच्यासाठी असेल, शंभूराजांच्यासाठी असेल, भीमाईसाठी असेल, रमाईसाठी असेल, अण्णाभाऊसाठी असेल, किंवा वीर लवजी वसंत साळवे असतील, किंवा संत रोहिदास असतील, किंवा अहिल्यामाई होळकर असतील, या ठिकाणी शाहीर फरांदे सुद्धा उपस्थित एवढ्यासाठी म्हटलं की आमची 100 भाषणं आणि शाहीर तुमची एक शायरी याच्यामध्ये फरक असतो।
त्यामुळे या चांगल्या मागणीच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मनमोकळेपणाने सशर्त पाठिंबा घोषित करते. तन मन धन अर्पण करून आम्ही दादा तुमच्या सोबत आहोत. भीमाई स्मारक झालं पाहिजे. याबाबत पार्थ कोळके सरांशी माझी साधक बाधक चर्चा झालेली आहे. 3 महिन्यापूर्वी हा विषय मी अजेंड्यावरती घेतला होता. व्हॉट्सअपद्वारे मी कन्व्हिन्स केलं होतं. बैठकीचं आयोजन केलं होतं, पण बैठकीला कुणी उपस्थित झालं नाही. चला, मी नाहीतर कुणीतरी विषय घेतलाय. विषय महत्वाचा आहे, मीपणा महत्वाचा नाही. आणि त्या विषयाचा पाठपुरावा करायला आपण सगळेजण कटिबद्ध राहू. चक्री उपोषणामध्ये दादा ज्या दिवशी तुम्ही आम्हाला आवाज द्याल त्या दिवशी उपोषणाचा दिवस हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गाजवल्याशिवाय राहणार नाही एवढं अभिवचन देतो. आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना आवाहन करतो, आमने बंगला ताब्यात घेऊन जर तिथं बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक तयार केलं तुमच्या कार्यकाळात आणि भीमाई स्मारकाचा प्रश्न जर निकाली काढणार असाल फडणवीस साहेब, तर या सातारा जिल्ह्यामध्ये सातारा कंदी पेढ्याची विशेष माळ करून आपला जाहीर नागरिक सत्कार केला जाईल. याची फक्त पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.